ठाकरेंच्या पक्षांमधला आउटगोईंग सुरूच. पदाधिकारी कार्यकर्ते शिंदेंच्या शिवसेनेत. निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेंचा मास्टर स्ट्रोक. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेत. ठाकरेंच्या या युतीमुळे राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणात बदलल्या आहेत. ठाकरे बंधूंनी एकीकडे संपूर्ण ताकदीनं महायुती विरोधात शड्डू ठोकलाय, पण दुसरीकडे महायुतीने आणि विशेषतः शिंदेंच्या शिवसेनेने मात्र मनसेला खिंडार पाडण्याचं काम सुरू केलेलं आहे. एकीकडे ठाकरे बंधू महापालिकेच्या निवडणुकीचं गणित करतायत, तर दुसरीकडे भाजप आणि शिवसेना ठाकरेंचे महत्वाचे शिलेदार आपल्या गोटात घेताना दिसत आहेत. त्यातच आज ऐन प्रचाराच्या धामधुमीत ठाकरे बंधूंना मोठा दणका बसलाय. ठाकरेंचे कोणकोणते शिलेदार त्यांना सोडून गेलेत तेच या रिपोर्ट मधून जाणून घेऊयात. मुंबई महापालिका जिंकण्यासाठी ठाकरे बंधूंनी रणनीती आखली आहे, पण दुसरीकडे पक्षातलं आउटगोईंग मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. निवडणुकीला अवघे 9 दिवस उरलेत आणि दुसरीकडे शिंदेंनी मात्र ठाकरेंना मोठा दणका दिलाय. कारण राज ठाकरे यांच्या महत्वाच्या शिलेदारांनी नाशिकमध्ये आता शिवसेनेत प्रवेश केलाय. नाशिक जिल्ह्यातले मनसेचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष नितीन भोसले यांनी आज आपल्या अनेक सहकाऱ्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय. नितीन भोसले हे नाशिकच्या राजकारणातला एक महत्वाचा चेहरा आहेत. त्यांनी मनसे आणि राष्ट्रवादीतून येऊन आता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यांच्यासोबत महाराष्ट्र ट्रायथलॉन असोसिएशनचे सचिव राजेंद्र लिंबाळते, नाशिक ॲडव्हर्टायझिंग असोसिएशनचे प्रशांत ठाकरे, युवराज भोसले, सचिन सोनवणे, प्रसाद आंबेकर, अनुप भोसले आणि पृथ्वीश भोसले यांनीही शिवसेनेत प्रवेश केलाय. हे सर्व नेते नाशिकच्या विविध क्षेत्रात सक्रिय आहेत. क्रीडा, जाहिरात आणि युवा संघटनांमध्ये यांचं काम आहे. विषय एवढ्यावरच संपत नाहीये, तर नाशिक महानगरपालिकेचे माजी महापौर दशरथ पाटील आणि अशोक मुर्तडक यांनीही आज शिवसेनेत प्रवेश केलाय. हे दोघेही नाशिकच्या स्थानिक राजकारणातले प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या प्रवेशानं शिंदेंच्या शिवसेनेची नाशिकमधली ताकद मात्र वाढणार आहे. आउटगोईंगचं हे सत्र इथेच थांबत नाहीये, कारण यानंतरही मनसेचे सरचिटणीस राजाभाऊ चौगुले, मनसेचे प्रवक्ते हेमंत कांबळे, मनसे चित्रपट सेनेचे सरचिटणीस राहुल तुपलोंडे, मनसे चित्रपट सेनेचे संदेश शेट्टी, मुनव्वर शेख, जनहित कक्षाचे ॲडव्होकेट देवाशिष मर्क, प्रथमेश बांदेकर आणि संतोष यादव यांनी शिवसेनेत सामील होण्याचा निर्णय घेतलाय. ठाकरे बंधूंना आणि विशेषतः मनसेला दिलेला हा धक्का शिवसेनेचा मास्टर स्ट्रोक मानला जातोय. नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला मानला जात होता आणि इथेच मनसेच्या नेत्यांची ही अशी फूट राज ठाकरेंसाठी मोठा धक्का ठरणार आहे. दुसरीकडे आज राज ठाकरे यांना मुंबईतही धक्का बसलाय, कारण राज ठाकरेंचा शिलेदार संतोष धुरी यांनीही आज हातात कमळ घेतलाय. भाजपात प्रवेश करताना संतोष धुरी यांनी थेट राज ठाकरे तहात हरल्याचा आरोप केलाय. एकूणच दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले असतानाही अशी आउटगोईंग सुरू असल्यानं याची मात्र मोठी चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिका निवडणुकीवर या सगळ्या घडामोडींचा काय परिणाम होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.